हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. दोन्ही हातांची पोकळ शरीराच्या जवळ. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अंगत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने सुरू करूया. कृती थांबवायची. श्वास विरहित अवस्था किंवा मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. त्याआधी आपल्या भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, गणेशाचं रूप असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये अंतर्मनाने पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओमची साधना, ओमचं मनन, ओमचं चिंतन. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य कायम. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. आणि करूया नमोमुद्रा. जोडलेले हात. श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमची आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत.
दोन्ही पाय समोर, विश्रांती. आणि आता करणार आहोत आपलं मेरुदंड वक्रास. आपल्या स्पाइन कॉर्डला बेंड, ट्विस्ट अँड स्ट्रेच. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास करून घेऊया. श्वास सोडत कमरेत पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. हे करत असताना जो पाय आपला खाली आहे तो तसाच सरळ ठेवण्याचा प्रयत्न. कुठेही आपल्याला वर न उचलता कृती करायची. पुढे जास्त बेंड नाही झाला तरी. सुरुवात करूया. 1 आपापल्या क्षमतेने, 2 3 4 बरोबर, 5 6 7 8 बरोबर. इथे थांबवायची. आणि आता उजवा पाय सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. सुरुवात. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेऊया. श्वास सोडत डाव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीकडे. 2 3 4 5 6 7 8 आठवण झालं की पुढे थांबायची. दोन्ही पाय सरळ करायचे. आणि आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. स्ट्रेच. बरोबर. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि थोडस उजव्या साईडला झुकायचंय या प्रकारे. आणि डावा हाताने उजव्या पायाचं पुन्हा पाऊल पकडायचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. थोडीशी डायनॅमिक कृती करा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. मला एक कॉल आलाय, मी उचलते. तोपर्यंत तुम्ही तुमचं चालू ठेवा. 10 वेळा. दहा वेळा झालं की थांबायचंय. 1 मिनिट. मी वैशाली साईडना लिंक पाठवते आपण. दहा वेळा करून झालं. बरोबर. आता आपल्याला बटरफ्लायज करायचं होतं. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली असेल.
गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचे आहेत. हाताची पकड पावलांच्या खाली. आणि आता इथे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, डोळे बंद, आणि या स्थितीमध्ये थांबायचं आहे. संपूर्ण आपला जो पाय ताणला गेलाय त्याकडे लक्ष, मान मध्यभागी. आणि आता सावकाश श्वास घेत दोन्ही गुडघे वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5, थांबायचं इथे. आणि आता थोडीशी डायनामिक कृती करूया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, आणि सुरुवात करू. थोडीशी जलद हालचाल, जास्तीत जास्त वर आणि खाली. बरोबर, छान, बरोबर. 7 ते 8 वेळेला ही कृती झाल्यानंतर थांबायचं. आणि याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत आता कुर्मासन. आपण याच्या आधी पण हे आसन शिकलेलो आहोत. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे, कुठेही अट्टहास न करता कुर्मासन करण्याची आपल्याला प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पावलं जी समोर आहेत ती थोडीशी पुढे घ्यायची, जवळ असतील थोडीशी पुढे घ्यायची. आणि उजव्या पोटरीच्या खाली उजवा हात आपल्याला असा काढायचा आहे, डाव्या पोटरीच्या खालून डावा हात. हा, बरोबर. वैशालीताई थोडेसे पावलं जोडून घ्या. बरोबर बरोबर, जोडले. आणि आता आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकायचंय. ज्याला सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकताना काळजी किंवा ही कृती करू नका. हा, आणि आता आपलं कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न किंवा त्या दिशेने साईड सर सोडून द्या. आपण करतोय कुर्मासन. कुर्म म्हणजे कासव. कासवाप्रमाणे शरीराचा हा आकृतीबंध आपल्याला भासतो. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू ढिले सोडायचे, पाठीचे स्नायू रिलॅक्स, तोंड बंद, पाठीच्या कड्याला आलेला फॉरवर्ड बेंड त्याकडे लक्ष. उलट चाल, सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग वर, पोट वर, आणि हातांचा आधार जो आहे खाली तो काढून घ्यायचा. दोन्ही पाय सरळ करायचे, विश्रांती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. जर श्वासाची गती वाढली असेल तर. छाती बैठक घालून घेऊया. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हातांची कोपरं, दोन्ही हातांची बोट आपल्या खांद्यावर असतील. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत सावकाश हात वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश नियंत्रित कृती, श्वासाशी आधारित. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, बरोबर. पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, अगदी सावकाश. इथे आपल्या पाठीच्या कणाला सुद्धा मसाज मिळतोय. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2, बरोबर. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळा कृती झाली की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि आता एकदा नेक रोटेशन करून घेऊया. सावकाश आपली मान पुढे झुकूया, डोळे बंद. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळे बंद, लक्ष श्वासाकडे. एक सहज श्वास भरूया. नाकाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. डोळे उघडायचे, दोन्ही पाय समोर, विश्रांती. आज आपण वक्रासन
आणि गोमुखासन. गोमुखासन हे नवीन आसन आहे जे आपण आज शिकणार आहोत. त्याच्या आधी आपण वक्रासनाची उजळणी करून घेऊया. विश्रांती आहे आणि आता दोन्ही पाय जोडलेले, वक्रासनाची उजळणी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करा, जास्तीत जास्त फोल्ड करा आणि त्याची टाच येऊ देत आपल्या सीटच्या जवळ उजव्या पायाची. आणि उजव्या पायाला समोरून आपल्या हातांचा विळखा. आपण हे शिकलो त्यामुळे आता एकत्रित करूया. दोन्ही पाय समोर शुभांगी. आणि उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच येऊ देत पूर्ण आपल्या सीटच्या जवळ. आपण करतोय सध्या बैठक स्थितीमधलं अर्ध पवन मुक्तासन. बैठक स्थितीमधली ही कृती आहे. बरोबर. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उजव्या बाजूच्या ओटीपोटावर आलेला दाब त्याकडे लक्ष. छान. आता सावकाश उजवा पाय जो आहे तो थोडासा पुढे घ्या. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असू दे. उजव्या पायाचं पाऊल, हाताची पकड सोडून द्या. हाताचा जो विळखा आहे, ग्रीप आहे, ती सोडून द्या. हा. आणि आता उजवा हात मागे जाऊ दे. आपला जिथे सीटचा भाग आहे तिथे 2 ते 3 इंच लांब असेल. हा बरोबर, कविता ते तुमचं बरोबर चालू आहे. बरोबर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. आणि तो अपोजिट साइडने म्हणजे डाव्या कोपराचा उजव्या गुडघ्याला स्पर्श होईल असा तो पुढे घेऊन यायचा आहे. अपोजिट साइडने थोडासा पाय अजून डाव्या पायाच्या जवळ येऊ दे, जो पाय आपण फोल्ड केलाय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्यावी. थोडस ऍडव्हान्स आसन आहे. बरं, आता समजा आपल्याला हे सहज जमत नसेल तर समोरून उजव्या पायाला विळखा घाला. डाव्या हाताने समोरून विळखा घाला. हा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अपोजिट साइडने आपला हात, डावा हात विरुद्ध बाजूने उजव्या गुडघ्याच्या उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन डाव्या हाताचा पंजा उजव्या पावलाच्या शेजारी घेऊन जायचं. ही कृती आपली पक्की झाली की मग आता सावकाश उजव्या साईडला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. वक्रासन. एकाच वेळेला आपल्या कमरेच्या ठिकाणी पाठीच्या कण्याला ट्विस्टिंग, पीळ, ताण, दाब याचा अनुभव. डायबेटीस प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. यथाशक्ती प्रयत्न. जर हात विरुद्ध बाजूने पावलाच्या शेजारी जात नसेल तर समोरून विळखा घालायचा आहे. पाठीचा कणा सरळ असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा समोरून सोडून द्या किंवा जी आपण स्थिती घेतली ती सोडून द्या. उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, पाठीचा कणा सरळ आहे. आणि आता करूया सुरुवातीला अर्ध पवन मुक्तासन. डावा पाय फोल्ड करूया, त्याची टाच येऊ देत आपल्या डाव्या सीटच्या जवळ. आणि समोरून आपल्या हातांचा विळखा घालायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून ही कृती करू शकतो. उजवा पाय सरळ असेल, रिलॅक्स आहे. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता डाव्या बाजूला आलेला दाब त्याची जाणीव आणि जोर आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर. आणि आता डावा पाय थोडासा पुढे घ्या. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येऊ देत. डावा हात मागे आपल्या सीटच्या जवळ. बरोबर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि तो विरुद्ध बाजूने डाव्या पायाच्या पावलाच्या बाहेर येऊ दे. आणि आपल्या उजव्या हाताचा पंजा किंवा तळवा डाव्या पावलाच्या जवळ असेल. जर आपल्याला हात पूर्णपणे पुढे घेता येत नसेल तर समोरून हाताचा विळखा द्या आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ, नकळत आपली पाठ मागे रेडली जाईल, तर तसं न करता ती जाणीवपूर्वक सरळ ठेवायची आहे. त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. पाठीच्या कणाला आलेला ट्विस्ट, खांद्यांच्या इथे आलेला प्रेशर किंवा स्ट्रेच त्याकडे लक्ष. जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया,
श्वास सोडूया. बरोबर. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हातांचा विळखा समोरून सोडून घ्या. डावा पाय सरळ करा. विश्राम. आणि आज आपण शिकणार आहोत गोमुखासन. तर आता हे कसं करायचं बघून घ्या. गोमुखांचे कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात गुडघेदुखी असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर त्यांना सुद्धा ही कृती वर्ज्य आहे. तर आता बघून घेऊया हे आसन कसं केलं जातं. एक छोटस नॅपकिन तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. गोमुखासनची कृती बघून घ्या. दोन्ही पाय समोर जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. तर आता हे आसन आपल्याला दोन्ही बाजूनी करायचंय, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. तर एका बाजूने मी तुम्हाला आधी दाखवते करून आणि मग आपण एकत्रित करूया. उजवा पाय जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ आलेलं आहे. खाली जो डावा पाय फोल्ड आहे, खाली जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ येईल. बघा दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ किंवा सरळ रेषेमध्ये आलेले आहेत, एकमेकांवरती आहेत. जो पाय खाली आहे, डावा पाय खाली आहे, त्याच्यावरती उजवा गुडघा आहे. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात ठेवायचा. डाव्या हाताची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत आणि मग त्याच्यावर उजवा हात. हे झालं गोमुखासनची पूर्वस्थिती किंवा हेच गोमुखासन आहे. त्याच्या पुढे आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर आता इथे बघा पावलं जी आहेत ही पूर्णपणे बाहेर आलेली आहेत. याला गोमुखासन का म्हटलं जातं, तर हे जे दोन पाय आहेत आपले पावलं ते गायीच्या कानाप्रमाणे भासतात आणि जे आपले गुडघ्यांची जी स्थिती आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे भासते आणि जे आपण हात ठेवले गुडघ्यांना ते गायीच्या मुखाप्रमाणे भासतात. म्हणून ह्याला गोमुखासन म्हटलं जातं. हे डायबेटिस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं. आपले जे थाय मसल्स आहेत ते सुद्धा फ्लेक्झिबल होतात, नकळत जे वाढलेले असतात. सीट्सचा भाग हिप जॉईंट साठी अतिशय उपयुक्त, तो सुद्धा आपला वाढलेला असतो तर तो याच्या अभ्यासाने कमी होतो. बरेचसे स्नायू आपले फ्लेक्झिबल होतात. आणि आता पुढची बघा कृती बद्ध हस्त गोमुखासन कसं केलं जातं. उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, तो मागून मागे फोल्ड करायचा. त्यानंतर खालून जो डावा हात आहे तो खालून घेऊन जायचा मागे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. पाठीचा कणा बघा, मान सरळ आहे, कुठेही ती पुढे किंवा मागे झुकली गेलेली नाहीये. इथे आपल्या लंग्सची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. आता पुढची पण कृती बघून घ्या. मी हा नॅपकिन तुम्हाला का सांगितलंय. आता मागून मी तुम्हाला दाखवते मिक्स कृती. बघा, जेव्हा हात आपण मागून एकमेकांच्या जवळ आणतो तेव्हा सहज समजा आपली बोटं एकमेकांच्या जवळ अशा प्रकारे जात नसती एकमेकांच्या जवळ, तर मग नॅपकिन घ्यायचा. त्या नॅपकिनची घडी करायची आणि एक एक टोक पकडायचं नॅपकिन आणि या प्रकारे हळूहळू आपले हात एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा जेवढे आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे. आणि मग जो हात वर आहे त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला होईल आणि पाठीचा कणा मान सरळ असेल. या प्रकारे आपण या नॅपकिनच्या आधारे बद्ध हस्त करू शकतो. बद्ध म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये गुंफवणे. आपण दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवतो म्हणून त्याला बद्ध हस्त असं म्हटलं जातं. आणि आसन सोडताना आता पुढून पुन्हा दाखवते आसन कसं सोडायचं. जसं आपण आसनाची टेक्निक असते तशीच ती आसन सोडण्याची सुद्धा एक पद्धत असते. आपण ही स्थिती घेतली होती बरोबर. मग प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल खालून आणि मग उजवा हात. जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ होईल आणि मग वरून उजवा पाय आणि मग विश्रांती. ठीक आहे. हे झालं एका बाजूने आणि मग असं सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना व्यवस्थित करा. काळजी घ्या. कुठेही आपले लिमिटेशन आपल्याला ओलांडायचे नाही. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ आहे. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घेऊन दे. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हरट्राय न करता. जो पाय खाली आहे डावा पाय तो पण फोल्ड करूया आणि त्याचा पाऊल खालून
उजव्या सीटच्या जवळ येऊ. बरोबर. आता आपला पाय डावा पायावरती उजवा पाय आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा. हा, बरोबर. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. त्या तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. गोमुखासन हे ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन मानलं जातं. त्या स्थितीमध्ये बसून आपण थोडा वेळ ध्यान करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. त्यासाठी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि तो मागून फोल्ड करा, मागून फोल्ड करा. खालून डावा हात घेऊन जाऊया आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. जर हाताची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या आणि कृती करा. खूप छान कविता ताई, खूप छान दिसतं. मान सरळ. कविता ताईंचं वय खूप आहे तरी पण त्या खूप छान आसनं करतात. छान. आणि आपल्याला सगळ्यांनाही चांगली जमतात. डोळे बंद. देहधारणा म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपण आपला तपासून घेतोय. आणि प्राणधारणा, जोड आपल्या श्वासाची. छान. वैशालीताई तुमचं पण खूप छान दिसतंय. ओके. श्रद्धाताई थोडंसं तुमचं ना ब्लर दिसतंय, त्यामुळे मला पूर्ण दिसत नाही आहात तुम्ही. व्हिडिओ थोडासा ब्लर आहे तुमचा. छान. आणि आता डोळे उघडूया. आसन सोडताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येऊ दे खालून, मग उजवा हात येऊ दे वरून. बरोबर. छान. प्रथम डावा पाय सरळ करा जो खाली आहे आणि मग वरून उजवा सरळ करा. बरोबर. छान. विश्रांती थोडा वेळ. थोडा वेळ विश्रांती. आपल्या दोन्हीही गुडघ्यांना त्याचबरोबर थाय मसल्सला जास्त स्ट्रेच येतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. आणि आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. पूर्व स्थिती. आणि आता करूया डावा पाय फोल्ड करूया पहिल्यांदा आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ आणि खालून उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. आता इथे बघा प्रत्येकाची क्षमता ना वेगवेगळी असते. कुणाला उजव्या बाजूने चांगलं जमतं, कुणाला डाव्या बाजूने चांगलं जमतं. तर यथाशक्ती प्रयत्न. हा, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. एवढं असलं तरी चालेल वैशाली ताई. चालेल, काही हरकत नाहीये. आणि आता डावा आपला उजवा गुडघा खाली आहे, त्याच्यावरती आपला डावा पाय आहे, बरोबर. त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा. डोळे बंद. आणि पुन्हा एकदा आपला संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासायचा आहे. आपल्याला कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन खूप चांगलं जमलंय हे आपलं आपण तपासून पाहूया. जोड आपल्या श्वासाची. आणि आता करूया बद्ध हस्त. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. तो मागून फोल्ड करूया आणि मागून खालून उजवा हात मागे घेऊन जाऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. बरोबर. छान. पाठीचा कणा सरळ. आणि आता बघा पूर्णपणे डावी बाजू आपली आहे ती ताणली गेलेली आहे. तिथली लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. डोळे बंद. आपल्या खांद्यांचं सुद्धा तिथे जे जॉईंट्स आहेत वेगवेगळे त्यांचं आरोग्य सुधारतंय. डोळे बंद. हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि उलटचाल. डोळे उघडूया. उजवा हात प्रथम गुडघ्यावर येऊ देत खालून, मग वरून डावा हात येऊ देत. उजवा पाय प्रथम सरळ करूया जो खाली आहे आणि मग डावा. विश्रांती. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय.
अगदी सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आज आपल्याला करायचे उठा बशा. आपल्याला लहानपणी टीचर शाळेमध्ये बघा आपल्याला शिक्षा द्यायची, उठा बशा करायची. तशी ती कृती आहे. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहेत. तर त्याचप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. उजव्या हाताने डाव्या हाताचा कान पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचा कान. उठा बशा आपण करूया. नजर समोर. पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. श्वास घेत वर. हाताची पकड सोडून घ्या. दोन्ही पायांमधलं अंतर थोडंसं वाढवायचंय. आणि आता करणार आहोत लाकूड तोडा ऍक्शन. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचंय. लाकूड तोडा ऍक्शन. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. दोन्ही हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. हात आपल्या दोन्हीही पायांच्या मधून जातील. लाकूड तोडा ऍक्शन. जसं लाकडावर घाव घालतो त्याप्रमाणे कृती. थोडंसं स्विंग होणार आहोत. यथाशक्ती प्रयत्न. लंबर स्पॉन्डिलोसिस असेल तर कृती करताना काळजी घ्यायची. सुरुवात. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 5. कृती थांबवायची. बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. विश्रांती. नाकाने श्वास घेऊया. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडूया. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर. आता पायांमधलं अंतर तेवढंच आहे. आणि आता एकदा उजवीकडे झुकायचंय. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. बरोबर. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. 3. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. 4. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. 5. बरोबर. कृती थांबवायची. पायांमधलं अंतर कमी. थोडा वेळ विश्रांती. आज आपण एक नटराज आसन हे नवीन आसन बघणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स प्रचंड आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. कुठेही आपल्याला शक्यतो ओव्हरड्राइव्ह. आता इथे तुम्ही समोरून एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. म्हणजे तुमच्या समोर भिंत असेल किंवा एखादं टेबल, खुर्ची, जे काही तुम्हाला एका हाताने पकडायचं असेल ते पकडू शकता. आधी मी तुम्हाला एक करून दाखवते आणि मग आपण करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठे कसा आधार घ्यायचा आहे. नटराजासन. तर आता हे बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आता हे आसन कोणी करू नये की ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. या आसनाचे फायदे काय आहेत तर आपले जे थाय मसल्स आहेत ते फ्लेक्झिबल होतात. आपले हिप जॉईंट सुद्धा चांगले होतात. आणि कधी कधी आपला बघा हा जो सीटचा भाग आहे तो वाढलेला असतो, तर तो कमी होण्यासाठी, फ्लेक्झिबल होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तर आता बघून घेऊया हे कसं केलं जातं. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा घोटा पकडायचा. अँकल पकडायचा उजव्या पायाचा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचा. डावा हात समोरून खांद्यातून सरळ घ्यायचा आणि मग सावकाश पुढे झुकायचं. कमरेतनं पुढे झुकायचं. जो पाय आपला फोल्ड आहे उजवा पाय, तो थोडासा अजून पसरवायचा प्रयत्न करायचा. थोडासा अजून पसरवायचा असा प्रयत्न करायचा. म्हणजे आता बघा डाव्या हाताने तुम्ही एखादी भिंत किंवा टेबल किंवा खुर्ची जी आहे ती आधारासाठी पकडू शकता.
डाव्या हात, जो हात आपल्या समोर आहे ना त्याच्या थोडेफार पाय, उजवा पाय आपला मागून थोडासा स्प्रेड करायचा. उजव्या पायाची मांडी जी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला स्प्रेड करायचं. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, उत्साह वाढवणारं असं हे नटराज. आसन सोडताना सावकाश मध्यभागी यायचं, हात खाली, पाय. ठीक आहे, सुरुवात करूया. लक्षात आलं असेल ना की कसं आपल्याला पुढे आधार घ्यायचा आहे हाताचा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, आणि आपल्याला खूप छान जमणार आहे हे आसन. तर आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा गोटा पकडायचा, अँकल पकडायचा आहे. हा, यथाशक्ती प्रयत्न. डावा हात सरळ येऊ देत समोर. तुम्ही आधीच डाव्या हाताने काहीतरी भिंत किंवा जे तुम्हाला शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करा, आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे सुका. उजवा जो पाय आहे फोल्ड केलेला त्याची मांडी थोडीशी मागून स्प्रेड करा. बरोबर. आणि नजर जी आहे ती उजव्या डाव्या हाताच्या बोटाने. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स साधणारं आपण करतोय नटराजासन. बरोबर, छान प्रयत्न चालू आहे श्रद्धाताई तुमचा, कविताताईंचा पण चालू आहे, शुभांगीताईंचा पण चालू आहे. छान. आसन सोडताना सावकाश, पाय खाली, हात खाली. इथे प्रचंड प्रमाणात आपल्याला कॉन्सन्ट्रेशन लागतं. थोडस जरी आपली नजर इकडे तिकडे हल्ली की आपला बॅलन्स जातो. विश्रांती, थोडा वेळ. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा गोटा पकडायचा आहे. डावा हात समोर सरळ असेल, सॉरी उजवा हात समोर असेल. आणि आता हळूहळू सावकाश कमरेतनं पुढे झुकायचंय. डावा पाय जो फोल्ड केलाय तर त्याची मांडी थोडीशी स्प्रेड करायची आहे, जमिनीला समांतर येईल एवढी. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. छान. यथाशक्ती प्रयत्न. बरोबर, छान. उलट चाल करताना सावकाश, डावा पाय खाली, उजवा हात खाली, विश्रांती. इथे आपला पूर्ण पाठीचा कणा जो आहे हा थोडासा फॉरवर्ड बेंड होतो आपल्या अगदी शेवटच्या मणक्यापर्यंत. आणि आता सूर्यनमस्कार, मॅटच्या पुढे उभे राहूया. सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे बंद. दोन्ही हात जोडून घेऊया आणि आपल्या डोळ्यासोबत नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. तेजस्वी सूर्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर. तेजस्वी ऊर्जा, प्राणशक्ती, त्या सगळ्याची देवता सूर्य देवता, त्याच्यातून मिळणारी ऊर्जा, एनर्जी आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, नजर आपली सिलिंडर. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, तासा जमिनीला लावण्याचा प्रयत्न. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन.
अजून 3 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत यथाशक्ती प्रयत्न. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, टाचा जमिनीकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. दोन्ही हात जोडलेले. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 4 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. बरोबर. छान. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. छान. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. छान. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. संपूर्ण बॉडी आपली फ्लेक्स होते. छान. आणि आता थोडीशी मोकळ होती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. नाकाने श्वास भरून घ्या. तोंडाने ओंकार मारल्याप्रमाणे सोडा. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त सूर्यनमस्कार. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आज आपल्याला एक नवीन आसन बघायचं आहे. विपरीत करणी मुद्रा. ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा त्रास, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही विपरीत करणी मुद्रा गरजेची आहे. याचे फायदे काय आहेत? तर विपरीत करणी मुद्रा अतिशय उपयुक्त आहे स्त्रियांसाठी. गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स, अडचणी असतील तर त्या ह्या मुद्रेच्या अभ्यासाने कमी होतात. त्याचबरोबर व्हेरिकोज वेन, सायटिका सारखे त्रास असतील तर ते सुद्धा कमी होतात. थायरॉइड प्रतिबंधात्मक ही मुद्रा मानली गेलेली आहे. पूर्ण बॉडी आपली नरिश होते. फक्त लक्षात घ्यायचंय की ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल, सर्वायकलचा त्रास असेल तर त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ऍडव्हान्स आहे, थोडंसं बघून घ्या कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला एका कुशीवर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन यायचे. मग आम्ही तुम्हाला बरेच दिवस आपण प्रॅक्टिस करत होतो की पाय 90 डिग्री वर घ्यायचे, सीटचा भाग थोडासा उचलला गेला पाहिजे. तर आता बघून घेऊया हे कसं करायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हळूहळू 30 अंश, 60 अंश आणि मग 90 अंशापर्यंत वर येतील. हे जे पाय आपले 90 डिग्री वर आले ते थोडस आता सीटचा भाग आपल्याला असा वर उचलायचा आहे
आणि आपल्या हातांचा आधार सीटच्या खाली द्यायचा, बघा या प्रकारे, आणि पाय अजून थोडेसे वर घ्यायचे या प्रकारे. सीटचा इथे आपल्या हातांचा आधार आहे, हातांची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहे, आणि आपला पाठीचा कणा हा अर्धा जमिनीवर आणि अर्धा थोडासा वरती फॉरवर्ड बेंड आहे. हा नजर जी आहे ती आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर, दोन्ही पायांचे अंगठे आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये आहेत. हा नजरेच्या टप्प्यात आहे. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होतो, म्हणजे जो पायाच्या दिशेने चालू असतो तो हळूहळू आपल्या हृदयाच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकारवाल्यांना ही मुद्रा वर्ज्य आहे. त्याचबरोबर इथे मानेच्या मणक्यावरती सुद्धा जास्त प्रेशर येतो, त्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलिसिस साठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. आसन सोडताना बघा सावकाश आपल्याला आपले पाय डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे, हात सावकाश जमिनीवर, पाठीचा एक एक मणका डोकं न उचलता जमिनीवर, आणि सावकाश हळूहळू नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येतील. विश्रांती. आता समजा आपल्याला डायरेक्ट सीटचा भाग उचलला नाही गेला तर मग रोलिंग करायचं, ते पण दाखवते. पाय फोल्ड करायचे, हाताची पकड आपल्या पायांच्या भोवती द्यायची, उठून बसायचं, आणि मग जेव्हा आपण झोपू ना पाठीवरती पडू त्याच वेळेला आपले पाय डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, बघा या प्रकारे. आपल्याला सहज जमू शकतं असं प्रयत्न करावा, अट्टहास नाही. आता हा प्रॅक्टिसचा भाग आहे, त्यामुळे पटकन पाय घेतले वरती, आपल्याला थोडस यथाशक्ती प्रयत्न करायचे. आसन सोडताना पुन्हा नियंत्रितच गतीने आसन सोडायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत कृपया काळजी घ्या करताना, कुठेही अट्टहास न करता यथाशक्ती प्रयत्न करा. जर पाय वरती येत नसेल, सीटचा भाग वर उचलला जात नसेल तर 90 डिग्री वर उचलायचे आहेत आणि आपले दोन्ही पायांचे अंगठे आपल्या दोन्ही हातांनी पकडायचे. ठीक आहे, सुरुवात करूया. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, सर्वायकल यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, आणि आता सावकाश दोन्ही पाय 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशापर्यंत वर येऊ दे. हा बरोबर बरोबर. आता थोडासा सीटचा भाग वर उचला, बघा उचलला जातोय का, आणि आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या मागे द्या. ठीक आहे ठीक आहे, ओके. श्रद्धाताईंचा प्रयत्न चालू आहे. आपल्या सीटच्या इथे आपल्या हातांचा आधार द्यायचा आणि पाय सिलिंगच्या दिशेने वरती सरळ टाळायचे आहेत. दोन्ही पावलांचे अंगठे नजरेच्या टप्प्यात. ठीक आहे, तर ज्यांचा सीटचा भाग उचलला जात नाहीये ना त्यांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडा, आपल्या हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडा, डोकं मात्र वर उचलायचं नाहीये, दोन्ही हाताने आपल्या पायांचे अंगठे पकडा. ओके, हा. आणि आता इथे थांबायचं आहे थोड्या वेळ, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. उलट चाल करताना आता ज्यांनी ही मुद्रा केलेली आहे त्यांनी थोडेसे पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घेऊन या, आपला हातांचा आधार जमिनीवर द्या, आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, आणि ज्यांनी आपले अंगठे पकडलेले आहेत ते अंगठे आता सोडून द्या, दोन्ही हात जमिनीवर येऊ दे, पाय तसेच आहेत, आणि मग हळूहळू आपले पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे, अगदी सावकाश. विश्रांती. आता बऱ्याचशा जणांची व्हिडिओ बंद आहे, त्यामुळे मला कळलं नाहीये की तुम्ही कसं केलंय, पण ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय न करता. पटकन आपल्याला सीटचा भाग उचलता येत नाही, त्यासाठीच आपण हा अर्ध हलासन, म्हणजे आपण 90 डिग्री पाय वर घेतो आणि ते पकडतो त्याचे अंगठे, याचा थोडासा सराव चालू ठेवायचा, म्हणजेच हळूहळू आपल्याला ही मुद्रा जमेल. आता सावकाश एका कुशीला वळूया, पोटावर पण विश्रांती घेऊया, त्याला कॉम्प्लिमेंटरी आसन सुलभ भुजंगासन करून घेऊया.
एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. जेव्हा आपण विपरीतकरणी मुद्रा करतो तेव्हा आपल्या गळ्याच्या स्नायूंवरती दाब असतो आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी सुलभ भुजंगासन. इथे आपल्या गळ्याच्या स्नायूंना ताण जाणवेल. आणि आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, दोन्ही पाय मागून जोडलेले. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. बरोबर. गळ्यापासून पोटापर्यंतच्या भागावरती ताण जाणवतो. नॉर्मल श्वास प्रश्वास घालून आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आसन सोडताना एक श्वास वरून घेऊया. श्वास सोडत आपलं पोट, गळ्याचा भाग, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि मग एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येईल. पाठीवर विश्रांती आणि मग एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस सीटचा भाग मागे ढकलायचा. पाठीचा कणा असेल. छान. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असू देत. करणार आहोत एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून द्यायचे आहे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमंडळ. मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ आहे. करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायामाची 3 अवस्था. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. दुसरा मुहूर्त. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच.
तिसरा शेवटचा वर्त डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान होते. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आत्ताच केला आहे. आपली जाणीव संपूर्ण आपल्या श्वसन मार्गाकडे. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. कदाचित आपल्या दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट असतील, म्हणून याला नाडी शोधन प्राणायाम असंही म्हटलं जातं. करणार आहोत शीतली प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त. जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची आहे, जिभेची ट्यूब किंवा पन्हा. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. दुसरा वर्तन. पुन्हा एकदा जीभ आहे, जिभेची पन्हाळ जीभ फोल्ड करून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घपूरक, थंड हवेचा स्पर्श. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी संपूर्ण प्राणायाम करण्याचा प्रयत्न करावा. लास्ट राउंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, थंड हवेचा स्पर्श. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. तीन आवर्तन सितकारी प्राणायामाची. जे कोण नवीन साधक असतील त्यांनी एक आवर्तन बघून घ्या. बाकीचे ज्यांना माहिती आहे त्यांनी आपण सुरुवात करूया. ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे. जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या तोंडाच्या आधारे. तोंड बंद, नाकाने संथरेच. इथे सुद्धा थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्याला, आपल्या हिरड्यांना, कंठापर्यंत जातो. फुफ्फुसांपर्यंत हवा भरून घेण्याचा प्रयत्न. दुसरं आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृती. दातावर दात लावून घ्यायचे, ओठ विलग करायचे, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्याला. तोंड बंद, नाकाने संथरेच. completely breathe out. लास्ट राउंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद, नाकाने संथरेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. श्वासाच्या गतीला एक लयबद्धता प्राप्त झालेली आहे. आपण जे प्राणायाम करतोय त्यामुळे आपोआप आपलं मन शांत झालेलं आहे. आणि आता 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. आपलं संपूर्ण जाणीव ज्ञान मुद्रेकडे घेऊन जायची आहे. तिथे चालू असणारा रक्तप्रवाह, त्यातून निर्माण होणारी स्पंदन, व्हायब्रेशन्स, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्यांची अनुभूती. आणि या अनुभूतीतूनच 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घपूरक, डोळ्यालगत मिटलेले आहेतच. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन.
दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, वेचक करताना भ्रमरगुंजन. तिसरं शेवटचं आवर्तन खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायामाच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती ही स्पंदना, हे व्हायब्रेशन्स रेंगाळत आहे. आणि या स्थितीतूनच डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, साधी मांडी पद्मासन, अर्धपद्मासन, ती सोडून द्यावी आणि पाठीवर पडून शवासनासाठी स्थिती घ्यावी. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन. अगदी सावकाश. चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला ठेवून द्यायचा काढून. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर असेल. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली आहे त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण कोणती नवीन आसनं पाहिली? गोमुखासन हे नवीन आसन पाहिलं. दंड स्थितीमध्ये नटराजासन, शयन स्थितीमध्ये विपरीत करणी मुद्रा, आणि त्यानंतर केलेलं सुलभ भुजंगासन आणि केलेला प्राणायाम, या सगळ्याचा आपण मनातल्या मनात मागोवा घेत आहोत. हे करत असताना आपल्याला थोडेसे अधिक शारीरिक कष्ट पडले असतील, एखादा अवयव स्नायू नकळत ताणला गेला असेल, तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. जाणीव आपल्या देहाची. संपूर्ण देहाचं निरीक्षण आपलं आपण चालू करायचं आहे बंद डोळ्यांनी. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेमवर पुताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन जे आता आपण करीत आहोत. सुरुवात दोन्ही पायांपासून. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव मनाने शिकली. माझे दोन्ही पाय, दोन्ही पायांची 5ही बोटं, तळहात, दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, घोटा, टाच, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल. संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल. जाणे दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल. जाणीव सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठीचा कणा. या तीनही भागांमध्ये सगळे महत्वाचे स्नायू, सांधे, पाठ कण्यांमधले मणके, आपला सगळ्यात वरचा मणका, मधला मणका आणि अगदी तळाशी असलेला मणका, हे 33 मणके मनाने शिथिल. जाणीव उदर, उर आणि कंठस्थ भागाकडे.
पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या गळातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे, माझी हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल केलेले आहे. जाणीवपूर्वक शिथिलता माझ्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयव, पेशी, सांधे, ग्रंथी, स्नायू शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. मी साधना करताना माझ्या शरीराने मला खूप साथ दिलेली आहे. प्रचंड ऊर्जा त्याने लावलेली आहे, त्याने मला दिलेली आहे. म्हणून मी माझ्या संपूर्ण देहाला वंदन करीत आहे. एक कृतज्ञता भाव माझ्या मनामध्ये आहे. आणि आता माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतं. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जातात. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापासून माझ्या हृदयापर्यंत जाते. प्राणशक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. या उबदार हवेच्या माध्यमात माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी व्याधीमुक्त आणि तणावमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, समाधानी वाटतंय. मी खूप आनंदी आहे आणि माझं आरोग्य हे निरोगी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधन मी नित्य निर्माणे यथाशक्ती करणार. माझा रोजचा 1 तास हा स्वतःसाठी असणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असणार आहे. मी केलेल्या साधनेचं फळ मला मिळत आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती जागृत होत आहे. जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललेला आहे. मला शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक प्रचंड मानसिक इच्छाशक्ती, समाधान प्राप्त होत आहे. आपण जो हा शारीरिक आणि मानसिक अभ्यास करीत आहोत, हा अभ्यास, हा योग ज्यांनी आपल्याला दिला त्या मुनी पतंजलींचं आपण स्मरण करूया. अष्टांग योग संपूर्ण जगाला ज्यांनी दिला अशा या मुनी पतंजलींना आपण मनोमन वंदन करूया. त्यांचं स्मरण, त्यांचं चिंतन, त्यांची प्रार्थना मी बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये प्रचंड कृतज्ञता भाव, भक्तिभाव. योगेन चित्तस्य पदेन वाचा शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि पराञ्जलि जानतोऽस्मि. योगाच्या सहाय्याने चित्ताची, व्याकरणाच्या सहाय्याने वाणीची, औषधाने शरीराची मलिनता दूर करणाऱ्या मुनींमध्ये श्रेष्ठ अशा पतंजली मुनींना मी मनोभावे वंदन करत आहे. प्रचंड
शांती, समाधान, सुख मला या क्षणी प्राप्त झालेला आहे. शरीरासोबत माझं मानसिक आरोग्य उत्तम होत आहे. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि ह्या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा आपली कामे सुरू करण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, दोन्ही पाय जोडून घेऊया, एक हलकासा खेच आणि आवाज आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत श्वास सोडत कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक. आजची साधना ओमच्या पुढे समर्पित. ओमला धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शरीराला पण धन्यवाद. त्याने आपल्याला प्रचंड ऊर्जा दिलेली आहे, प्रचंड साथ दिलेली आहे आपल्या साधनेसाठी. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजची साधना इथे सुफल संपन्न. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. धन्यवाद. कुणाला काही विचारायचं नाही ना? ठीक आहे. शुभांगी, तुमचे झाले छान. सूर्यनमस्कार जमले बरोबर. बाकीच्यांना पण येत आहे. खूप छान. तुमचा म्हणजे पहिल्यांदा असं होतं की सगळ्या जणी व्यवस्थित प्रेझेंट असतात आणि छान वर्ग होतो आपला हा संध्याकाळचा. खूप खूप धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते. शुभरात्री.